बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे
gamad gamadani madha gaman ma ma ga ga sa da gamadha re ga dha ma re ga da sa sa da ni da re gamada mari gadani da re dani da mari mari da ki ja re bare ga sa re pa ma pa da da madani madaga madani da da re ni da ma re ga dha ma re sa dha re sa ga ma ga sa ga ma ga madani mada ga ma ga re pa re ga ha
वाह वाह वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. आपण गप्पा मारतोय सुप्रसिद्ध गायक पंडित राजा काळे यांच्याशी. राजाभाऊ, मैत्र हे शब्द सुरांचे कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. तुमच्या साथीदारांचंही स्वागत करतो. तबला साथ करतायत साई बँकर, गायन साथ स्वरित काळे, तानपुरा साथ आणि गायन साथ श्याम जोशी, तानपुरा साथ आणि गायन साथ अमृता काळे, संवादिनी साथ सुधीर नायक, शास्त्रीय संगीताचा ज्यांचा प्रचंड अभ्यास आहे अशा जया काळे. राजेभाऊ, आत्ता तुम्ही जो राग गायलात तो नक्की कुठला? म्हणजे मध्येच मला ते मारव्याचं अंग वाटलं, थोडंसं पंचमाला त्यामध्ये ह्या म्हणजे अभिषेक बुवांचा काही असा राग निर्मितीचा विचार? पारंपरिक बंदिश आहे. अच्छा. आणि बुवांनी ती आपल्या पद्धतीने फार चांगली ब्लेंड केली होती. अच्छा. त्याच्यामध्ये पुरिया आहे, मारवा आहे आणि श्रीचं अंग आहे, म्हणून ही त्रिवेणी आहे. अच्छा. त्रिवेणीची बंदिश आहे. तर गंमत अशी आहे की बुवांच्या सादरीकरणामध्ये आपण म्हणजे प्रचलित रागात पण जे स्वरनाट्य पाहतो, हां हां, यमन असो कोणत्याही प्रचलित रागात त्यांचं स्वतःचं एक स्वरनाट्य होतं. आणि स्वरनाट्याशिवाय कोणतंही कॉम्पोजिशन मनाची पकड घेत नाही. बरोबर आहे. तर ते जी आता ह्या तर 3 राग आहेत ह्याच्यामध्ये, तर ह्याला ब्लेंड ज्या पद्धतीने केलं त्यामुळे ते तुम्हाला बरं वाटलं असं मला वाटतं. ही त्यांची पुण्याई की ते विचार त्यांनी आम्हाला दिले की शेवटी काय की तुम्ही गुरुच्या सहवासात, गुरु शिष्य परंपरा म्हणून जी काही आहे, तर ती तुम्ही त्यांच्या सहवासात जरी असलं तरी खूप शिकता, आपोआप शिक्षण होत असतं. माझं तर त्यांच्याबरोबर इतकं चांगलं नातं होतं की सकाळी 4:45 पासून रात्री 11 पर्यंत दिवस माझा बांधलेला होता. काय सांगता? लोणावळ्याला की सकाळ याच्या 3 ते 4 सिटिंग व्हायचे आणि बुवांनी आयुष्यात गाण्याशिवाय बाकी काही केलं नाही. तर ते हा पूर्ण वेळ विषय असूनही म्हणजे अपूर्ण राहतो, याच्यातच त्याची महानता आहे या विषयाची. तर ते बुवांनी त्यांच्या सहवासात चांगल्या बंदिशींचे संस्कार, चांगल्या संत. राजाभाई, थोडंसं तुम्हाला डिस्टर्ब करतो. आता तुम्ही म्हणालात की माझा दिवस 3:45 सुरू व्हायचा आणि रात्री 11 वाजता संपायचा. तर जरा थोडंसं रियाज किंवा त्यांची शिकवणी, मग तुमची स्वतःची काय म्हणतो आपण एक प्रॅक्टिसची वेळ, हे जरा सगळं शेड्यूल कसं होतं इतक्या तासांचं? शेड्यूल असं होतं की 3:45चा गजर असायचा. हां. आणि आम्ही 4:15च्या सुमारास सगळं अन्नी आटपून यादाला बसायचो. ते 2-2.5 तास सूर आणि तान, तर ही आवाज कल्टिवेट केला पाहिजे असं बुवांना पहिल्यापासून वाटायचं. म्हणजे मशागत ज्याला म्हणतो आपण. भीमसेनजींचं पण त्यांना त्याच्यामुळे आदर्श वाटायचं की आवाज कल्टिवेट केला पाहिजे. आणि बुवा त्यावेळेस इतके टॉपला होते तरी पण त्यांची एक ही जी तळमळ होती की अजून खूप केलं पाहिजे. तर ते आम्हाला सकाळी 7:30 पर्यंत सूर लय तान, वेगवेगळ्या लयीमध्ये आवाज गेला पाहिजे.
नंतर 9, 9:30ला सकाळचे राग, नंतर ते 12, 12:30पर्यंत मध्ये 2 तास विश्रांती घेऊन मग दुपारी 2:30-3ला तंबोरा वाजला पाहिजे, नंतर ते 5, 5:30 नंतर संध्याकाळी फिरून आल्यानंतर परत काहीतरी कंपोजिशनला बसणं आणि असं करून दिवस संपायचा. तर हे एक ध्यास काय असतो. आणि असं किती वर्ष तुम्ही बुवांकडे होतात? 6 वर्ष तरी मी होते तेव्हा. बापरे. बरं का. तर ते गुरुकुल माझ्या मनात आहे आणि म्हणून मी स्वराभिषेक गुरुकुल आता सुरू केलं त्यांच्या नावाने, त्यांच्या प्रेरणेने. त्याच्यामध्ये जे भावसौंदर्यवादी सगळेच गायक त्यांचे जे संस्कार घेऊन मी गाणं केलं किंवा करतोय अजूनही, ह्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या टीचिंग्सचा आणि बंदिशी किती चांगल्या करून गाता येतील याचं एक नवीन पिढीला ती शिकवण देण्याचा प्रयत्न आहे. आणि चतुरस्र गायकीची गाणं एका याला संपत नाही, शास्त्रीयतेला गाणं संपत नाही. भावसौंदर्यवादी शास्त्रीयतेला भावसौंदर्यवादी दृष्टिकोन देऊन ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आणलं पाहिजे. म्हणून स्वराभिषेक गुरुकुलचा जो मोटो आहे की टू जस्टिफाय द सॉन्ग ऑफ द सोल विथ द इंट्रिकसीज अँड न्यूअन्सेस ऑफ गायकी ऑफ ईच अँड एव्हरी फॉर्म. क्या बात है, क्या बात है. मैत्र से है शब्द सुरांचे. तुम्हाला बुवांकडे म्हणजे इतकी वर्ष तालीम तुम्ही घेतली बुवांकडनं. मला आता संगीत दिग्दर्शक हा मुद्दा घेऊन तुम्हाला बोलतं करायचं आहे, पण तत्पूर्वी बुवांची एखादी रचना तुमच्याकडून ऐकायला आवडेल जी तुम्हाला म्हणजे शिकवली असेल किंवा तुमच्या आवडीची कुठली रचना. एक बुवांनी सावन प्रकारावर एक कंपोजिशन केलं होतं, लगा सावन. अच्छा. मुझे दुख देने भारी, हो, घटा चहूं और झुकाई है सारी. तर त्याच्यामध्ये 2-3 रागाचं इतकं छान ब्लेंडिंग त्यांनी ठेवलं. हां हां हां. मला बऱ्याच वेळेस वाटतं की इव्हन हे जे स्वरनाट्य आहे याच्याकरता म्हणून जुन्या रचनांचा पण अभ्यास केला पाहिजे की नुसतं जोड रागावर PhD करून ते स्वरनाट्य साध्य होत नाही. हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड स्वरनाट्य जे आहे, गाण्याचं गाणे पण बोललं पाहिजे त्याच्यात. तर ती बुवांची शिकवण होती. आणि म्हणून मी हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड ॲप्रोच ठेवूनच ख्याल गायकीत बंदिशीचं महत्त्व या विषयावर मी PhD प्रॅक्टिकल ओरिएंटेड PhD केली. की नुसतं इतिहास लिहून आणि हे असं गाणं सिद्ध होत नाही. प्रॅक्टिकल ओरिएंटेड ॲप्रोच ठेवून तुम्ही गाणं केलं पाहिजे. आपला दृष्टिकोनच तसा पाहिजे गाण्याकडे बघण्याचा. तर ते मला बुवांचं फार म्हणजे इन्स्पायरिंग वाटतं की 2-3 रागामधलं स्वरनाट्य पण ते इतकं छान त्यांनी खुलवलं होतं. ऐकवा ना थोडंसं आम्हाला. ती रचना मी ऐकवतो तुम्हाला. लगा सावन मुझे दुख देने भारी. लगा सावन, लगा सावन मुझे दुख देने भारी. 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 लगा सावन
सारी लगा सावन, मुझे दुख देने देने भारी भारी लगा सावन, मुझे दुख देने भारी लगा सावन, लगा सावन, मुझे दुख देने भारी लगा सावन, मुझे दुख देने भारी घटा चहुर चहुर घटा चहुर सारी लगा मुझे दुख देने भारी लगा सावन, मुझे दुख देने भारी लगा सावन, लगा सावन, लगा सावन, लगा सावन, सावन, लगा सावन, सावन, लगा सावन, मुझे दुख देने भारी लगा सावन, दुख देने भारी लगा सावन, लगा सावन, मुझे दुख देने भारी 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 लगा सावन, मुझे मुझे देने भारी लगा सावन, मुझे दुख देने भारी लगा सावन, मुझे कारी कारी अंधेरी अंधेरी कारी कारी अंधेरी रैननित डरावे, कारी कारी अंधेरी रैननित डरावे, डरावे डरावे, कारी कारी अंधेरी रैननित डरावे, या बिन पिया बिरहन को ना लगा सावन, मुझे मुझे दुख देने भारी लगा सावन, मुझे दुख देने भारी या लगा बिंद बिरहन को नाम लगा सावन, या बिंद बिरहन को नाम लगा सावन, मुझे दुख देने भारी लगा सावन, कारी कारी अंधेरी रैननित डरावे, या बिन बिरहन को नाम लगा सावन, मुझे दुख देने भारी लगा सावन, मुझे दुख देने भारी लगा सावन, मोहे तो आस मोहे
पिया के मिलन की भूल गई सुध सारी मुझे दुख देने भारी लगा सावन मुझे दुख देने भारी लगा सावन मुझे दुख देने भारी लगा सावन मुझे दुख देने भारी घटा चहुओर घटा चहुओर चहुओर घटा चहुओर सारी है सारी लगा सावन मुझे दुख देने भारी लगा सावन मुझे दुख देने वाली लगा सावन लगा लगा सावन सावन मैत्र से है शब्द सुरांचे राजाभाऊ, एक प्रश्न असा विचारायचा आहे, म्हणजे अभिषेकींकडनं तुम्ही पुष्कळ ज्ञान घेतलं आणि अभिषेकींचा अजून एक वारसा तुम्ही पुढे चालवताय, तो म्हणजे संगीत दिग्दर्शन. तर बुवा एखाद्या काव्याला चाल कशी लावायचे त्याची एखादी छोटीशी आठवण, आणि तुम्ही असा काही प्रयोग केलाय का? कारण बुवांचे आवडते कवी म्हणजे बाभो बोरकर होते, किंवा संगीत नाटकातले तात्यासाहेबांच्या कितीतरी उत्तम शब्दांना बुवांच्या झाली आहेत. बरोबर. अशी एखादी छोटीशी आठवण आणि तुमची एखादी रचना. काय माहिती का की संगीतकाराला एक छोटंसं बीज पुरतं. आता म्हणजे त्याला जर तशी आवड असेल भावसौंदर्याची आणि चांगल्या रचनांची आवड, शेवटी जे मला साचलेलं आहे ते कुठेतरी बाहेर पडतं. म्हणून तुम्ही चांगलं चांगलं जे आहे ते साठवलं पाहिजे. आणि बुवांनी तेच केलं जे मी म्हणजे त्यांच्याकडनं शिकलो. चांगल्या रचना, त्याचा जो डेटा आहे, त्याचं जे भावसौंदर्य आहे, तुम्ही चांगल्याची इज्जत केली तर तुमच्याकडे चांगलं राहतं. तुम्ही ती तेवढी दिलेली पाहिजे तुमच्यामध्ये. संगीतकार खूप ऐकत असतात. तुम्ही पाहिलं असेल की त्यांचा ऐकण्याचा रियाज खूप असतो. चांगलं चांगलं साठवतात आणि ते कुठेतरी एखादं काव्य जेव्हा समोर येतं तेव्हा उत्स्फूर्त बाहेर येतं. बुवांच्या बाबतीत तसंच होतं. आमचं भारतीय संगीत हे ट्रान्स म्युझिक आहे. जसं ट्रान्समध्ये जाऊन, म्हणजे कुमारजी म्हणायचे की धून म्हणजे राग, धुन में बसे राग सारे, किंवा धुन में छिपे राग सारे, असं त्यांचं स्टेटमेंट होतं. तर ही जी धून आहे, राग संगीताची धून ज्याला कळाली, आणि कलाकाराची पण एक धून आहे. रागाची धून आहे, बंदिशीची धून आहे, ठेक्याची धून आहे. म्हणजे तालाची धून म्हणजे ठेका, आणि त्याच्यात कलाकाराची जर सच्ची धून मिसळल्या गेली तर तिथे डिवाइन म्युझिक निश्चित निर्माण होऊ शकतं. याच्यावर माझा विश्वास आहे. क्या बात आहे. बरं का. त्याला इंडेप्थ जाण्याची जी वृत्ती आहे ती बुवांची मी पाहिली होती. आम्हाला असंच एक शिकवताना ते एक तराना शिकवत होते हंसध्वनीचा, आणि त्याच्यावरून त्यांनी पाहता पाहता 10 मिनिटात रंध्रात पेरली रचना केली. तर ते जे बीज आहे ते तुम्हाला इन्स्पायर करत राहतं. तसं मला पण असं वाटलं, मी तसं पूर्वीपासून मी तुम्हाला आधी म्हणलं की मला रचनांचं वेड आहे. रचनातली चांगली गोष्ट काय, ॲनलाइज करायचं वेड आहे. तर हे जेव्हा मी जे पूर्वी पण मी बऱ्याच रचना केल्या, बऱ्याचशा माझ्या रचना एक 10 वर्षात खूप झालेल्या आहेत रचना. अरे वा. त्याच्यापैकी अनेक रचना मी संतकाव्यातल्या आणि भावसंगीताच्या, मराठी गझल सुरेश भट, मंगेश पाडगावकर, विंदा, बाभो बोरकर यांच्या मी कंपोज केलेल्या आहेत. तर त्या अजून लोकांपुढे यायच्या आहेत. मग आज आमच्या रसिक प्रेक्षकांना त्यातलीच एखादी रचना ऐकवा ना. तर त्याच्यातली एक रचना बोरकरांची, बाभो बोरकरांची,
जी संध्या राधा तांबूस गोरी अह, उन्मद पद गतिमंद यमुना स्नानात धापत आली जपत मनी गोविंद क्या बात आहे. अशी एक रचना जरूर मी कंपोज केली, तुम्हाला ऐकवतो. जरूर. संध्या राधा तांबूस गोरी संध्या राधा तांबूस गोरी उन्मद पद गतिमंद यमुना स्नाना धापत आली जपत मनी गोविंद 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 संध्या राधा तांबूस गोरी उन्मद पद गती मंद यमुना स्नाना धापत आली जपत मनी गोविंद 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 न सहुनी मोहन दाह न सहुनी मोहन दाह सांडिता श्वास कंचुकी बंद न सहुनी मोहन दाह सांडिता श्वास कंचुकी बंद सहजतीच्या साड्यातून सुटले वाऱ्याचे रती गंध जपत मनी गोविंद 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 अंचल उड़ता कंपित स्तंभित चंचल पवन कदम्ब अंचल उड़ता कंपित स्तंभित चंचल पवन कदम्ब धर्म जलाने सचैल भिजला झाला ओला चुंब जपत मनी गोविंद 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 यमुना बदल नको राधिके यमुना बदल नको राधिके घडी टाकू पाठ लोचन पापी सोडवू दे मज कच भाराची गाठ हरि प्रतिबिंबे लहरत होती यमुना उतड तुडुंब हरि प्रतिबिंबे लहरत होती यमुना उतड तुडुंब डुंबत होती धुंद राधिका पीडित पिवळे जपत मनी जपत मनी गोविंद 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 वंशवनात
गागथनी दग वंशवनातून व्यंकटलोचन तिमिर सोरटा कृष्ण वंशवनातून व्यंकटलोचन तिमिर सोरटा कृष्ण उष्ण उसासे टाकीत खिळला बघत तिला सतृष्ण निळी होऊनी उठली राधा पिळू लागली केश मोर होऊनी गिळू लागला जलमौक्तिक ऋषिकेश पिसा पिसातून फुटू लागले नक्षत्रांचे नेत्र पिसा पिसातून फुटू लागले नक्षत्रांचे नेत्र या चित्राने रात्र जाहली अक्षय मिलन क्षेत्र अक्षय मिलन क्षेत्र मिलन अक्षय मिलन क्षेत्र अक्षय मिलन अक्षय मिलन मैत्र से है शब्द सुरांचे राजाभाऊ, तुम्ही नेहमी म्हणता की चांगले शब्द असतील तर चांगली चाल आपोआप येतेच. तुम्ही एवढे भाग्यवान आहात की चांगले शब्द शोधण्यासाठी तुम्हाला घराबाहेर पडावंच लागलं नाही, बरोबर ना? तर बाहेर पडलो आम्ही, आधीच पडलो होतो. पण घरातही चांगले शब्द आहेत. काव्याची त्यांना एक उपजत देणगी आहे. तर आज आम्हाला जयाताईंकडनं एखादं काव्य ऐकायला आवडेल. आणि तुम्ही असं काव्य ऐकवा की ज्याला राजाभाऊंनी चाल लावली. गाणे चैतन्याचे झाले तुझे गुण गाता गाता. गाणे चैतन्याचे झाले तुझे गुण गाता गाता. सांज भरल्या आभाळाची कुठवर गाऊ गाथा. गाणे चैतन्याचे झाले तुझा रे परिसस्पर्श मंतरल्या अंतरंगाला. तुझा रे परिसस्पर्श मंतरल्या अंतरंगाला. बहरुनी येते गाणे सप्तसूर छेडिताना. वाह, गाणे चैतन्याचे झाले तुझे गुण गाता गाता. रूप सगुण चांदणे शीतलता चंद्रज्योती. नयनी मी साठविली पूर्णाकृती ब्रह्मांडाची. रूप सगुण चांदणे शीतलता चंद्रज्योती. नयनी मी साठविली पूर्णकृती ब्रह्मांडाची. गाणे चैतन्याचे झाले तुझे गुण गाता गाता. सांज भरल्या आभाळाची गाऊ कुठवर गाथा. चैतन्याचे गाणे गाता मीही सूरलय झाले. तुझ्यात अंतर्धान होता नाद ब्रह्माकार झाले. वा वा. चैतन्याचे गाणे गाता मीही सूरलय झाले. तुझ्यात अंतर्धान होता नाद ब्रह्माकार झाले. गाणे चैतन्याचे झाले तुझे गुण गाता गाता. सांज भरल्या आभाळाची गाऊ कुठवर गाथा. क्या बात आहे, क्या बात आहे. राजाभाऊ, तुम्ही या शब्दांना उत्तम चाल लावली असं आम्हाला समजलं. तर हीच चाल आम्हाला ऐकवा ना. या जरूर जरूर ऐकतो. हां. गाणे चैतन्याचे गाणे चैतन्याचे झाले तुझे गुण गाता गाता. सांज भरल्या आभाळाची कुठवर गाऊ गाथा.
तुझा परिसाचा स्पर्श मंतरल्या अंतरंगाला, तुझा परिसाचा स्पर्श मंतरल्या अंतरंगाला, बहरून येते गाणे सप्तसूर छेडताना, गाणे गाणे चैतन्याचे झाले, गाणे चैतन्याचे झाले. रूप सगुण चांदण शीतल त्या चंद्र ज्योती, रूप सगुण चांदण शीतलता चंद्र ज्योती, नयनी साठविली पूर्णाकृती ब्रह्मांडाची, ब्रह्मांडाची, गाणे चैतन्याचे झाले, गाणे चैतन्याचे झाले, चैतन्याचे गाणे गाता मी सूरलय झाले, चैतन्याचे गाणे गाता मी सूरलय झाले. तुझ्यात अंतर्धान होता नाद ब्रह्माकार झाले, नाद ब्रह्माकार झाले, नाद ब्रह्माकार झाले, गाणे चैतन्याचे झाले, गाणे चैतन्याचे झाले. तुझे गुण गाता गाता सांज भरल्या आभाळाची, कुठे वर गाऊ गाता, गाणे चैतन्याचे झाले, गाणे चैतन्याचे, चैतन्याचे, चैतन्याचे झाले. वा वा, क्या बात आहे. खरं सांगायचं तर आमच्या कार्यक्रमाचं शीर्षकच मुळे शब्द, मैत्र हे शब्द सुरांचे असं आहे. तर मैत्र हे शब्द आणि सुरांचे इथे आज रसिक प्रेक्षकांनी वेगळ्या दृष्टीने बघितलं. तर एखादा भाग आपण यांचे शब्द आणि तुमच्या चाली असाही करू शकतो. वेळेचं बंधन पाळायचं आहे म्हणून मला कल्पना आहे आपण बुवांच्या नाट्यसंगीताबद्दल बोललोच नाही, बुवांच्या म्हणजे अभंग ज्या रचना आहेत त्याच्याविषयी बोललो नाही. वेळेचं बंधन पाळायचं म्हणून तर अशी इच्छा आहे की बुवांच्याच कुठल्या तरी भैरवीतल्या रचनेने तुम्ही आपल्या आजच्या या भागाची सांगता करावी. जरूर. एक रचना बुवांनी अशी केली होती, खरं म्हणजे ती बनारसच्या ज्या गायिका आहेत सिद्धेश्वरी बाईंनी ती रचना गायली होती, पण ती पूर्वांगात ठेवली होती. अच्छा. शिव के मन शरण हो. तर बुवांनी त्याला आपल्या पद्धतीने शिव के मन शरण हो वरच्या षड्जाला ठेवलं आणि बाकीचे अंतरे ते कंपोज खुलवले. तर ती रचना मी तुम्हाला अरे ऐकवतो. आणि मला असं वाटतं की ह्या रचनेवर पण जसं जमुना की तीर जसं किराणा घराण्याचं आहे, तसं हे अभिषेकी परंपरेचं हे जमुना की तीरच आहे, शिव के मन शरण. अरे वा, क्या बात आहे, असं मला वाटतं. जरूर ती रचना आहे. जब प्राण
शरण मन शरण हो मन शरण शिव के मन शरण हो शिव के मन शरण हो जब प्राण तन से निकले शिव के मन शरण इतना तो करना स्वामी इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले जब प्राण तन से निकले निकले प्राण तन से निकले शिव के मन शरण बुद्धि मेरी विमल हो कृष्णा से शांत मन हो कृष्णा से शांत मन हो जब प्राण तन से निकले शिव के मन शरण शिव के मन शरण के मन 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 शिव के मन शरण मन शरण हो मन शरण हो मन शरण हो शिव के मन शरण शिव शिव शिवा उमा हो शिव शिव शिवा उमा हो या शिव उमा शिवा हो हर हर पुनी रतन 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 हर हर पुनी रतन हो रतन हर हर पुनी रतन हो हर हर पुनी रतन हो जब सांस तन से निकले सांस तन से निकले शिव के मन शरण शिव के मन शरण शिव के मन इतना तो करना स्वामी इतना तो करना स्वामी इतना तो करना स्वामी इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले शिव के मन शरण 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 हो मन शरण मन शरण शिव के मन शरण हो
जब प्राण तन से निकले, वहाँ पर हर भजन हो। जब सांस तन से निकले, सांस तन से निकले, सांस तन से निकले, सांस तन से निकले, जब सांस तन से निकले, शिव के मन शरण हो, शिव के मन शरण हो, मन शरण हो, मन शरण